रजनी, दुर्गा, चला ना चहा वगैरे पिऊन मग जाल घरी. नाही नाही काकू, आता घरी कामं बिमं आहेत आणि एवढा पाणी आला तर आपण वावरातच होतो. घरचे लोक चिंतेत असतील ना, म्हणून जाऊ द्या बापा घरी लवकर. आता पहा बापा, नाही म्हणता तुम्ही. नाही तर मी तर म्हणत होती आता मस्त गरम गरम चहा पिऊन गेले असते. नाही तर म्हणाल काकूनं चहाच नाही पाजलं म्हणाल. नाही काकू, तसा वगैरे काही नाही. बापा, ह्या कोणाच्या घरी गेल्या होत्या? कोण काकू? त्या पाहिजे सूर्यकांताच्या इथून निघताना दिसलं मला. दिसलं का? शांता आहे, कुंता आहे, इंदू आहे, अजून ललिता आहे. हो ना, कुठे गेले होते तर ह्या? ओ शांताताई, शांताताई. नाही नाही रजनी, आवाज नाही गेला. लक्षच नाही आहे त्यांची इकडे. तुमची दोघीची लक्ष नव्हती, माझी लक्ष होती. शांताने इकडे बघितलं आणि त्यांना चला म्हणते, लवकर म्हणते. खरोखर इकडे लक्ष होती का त्यांची? हो ना बापा, माझी पूर्ण लक्ष आहे. शांताची इकडे लक्ष होती. आज मग ह्या झडीच्या घरीच राहिले असतील, वावरात गेले नसतील. आता का माहीत, नाही तर आले असतील वावरातून वापस. हो हो, असं काय होऊ शकते. मला तर असं वाटत होता मगाशी खूप पाऊस येत होता तर घरी आत्ता जावा की कधी जावा. चल ना रजनी लवकर. हो चल चल. तुला काय वाटते दुर्गा, आवाज नाही गेला असेल का आपला? शांताताईला आवाज दिली तर? आता नाही गेला असेल म्हणूनच तर नाही बोलले ना, नाही तर बोलले नसते का? मंजुळा, तुला काही समजत नाही का? काय झालं हो? का नाही समजत म्हणतो? किती पाऊस आला आज, किती पाऊस आला. सारा लोक वावरातून घरी आला आणि तू वावरामध्ये होती. आपल्या बरोबर त्या दोघी बायांना पण ठेवली. तो देवदास 3 वेळा येत होता विचारायला. तो हिरालाल 3 वेळा येत होता विचारायला. अहो, जोरात पाऊस आला तेव्हा खोपडीमध्ये होतो ना आम्ही. मग कमी झाला तर मग पराच खोदायचा होता, तर मग म्हणतात आता खोदून टाकू. नेला होता ना आम्ही कागदा बिगदा पांघरायला. तूच म्हटली असेल नाही जात आता घरी, कशाला जायचा, आता आलो ना आपण वावरामध्ये. हो, पण आपल्या वावराकडे एवढा पाऊस नव्हता ना. गावात जेवढा पाऊस आहे तेवढा नव्हता आपल्या वावराकडे. सांगते आपल्या वावराकडे नव्हता म्हणून. जिकडे तिकडे पाऊस आहे. थोडासा विचार करायचा बायांचा स्वतःचा. घरचे माणसं चिंतेमध्ये राहतात ना. हो, पण घरी येऊ नाही का केला असतं तर माहित नाही. आता वावरामध्ये परा खोदला तर झाला नाही एक परा काढून. तुम्ही तर दुकान सुरू ठेवले ना, बंद काम नाही केले तर पाऊस आला तर? केलं होतं नाही तर का बंद, आता सुरू केलं जेव्हा खुल्ला झाला पाऊस तेव्हा. पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला, असं हवा तुफान होता, रस्त्याने यायचं भीती वाटत होती, म्हणून मग खोपडीमध्येच थांबलो आम्ही. हवा तुफान पाणी वगैरे कमी झाल्यावर येऊन म्हटलं, तर मग जिकडून तिकडून थोडा खुल्ला खुल्ला दिसला तर मग म्हणाला आता कशाला जायचं, आता खोदून घेऊ परा, म्हणून मग परा खोदायला बसला. ते तर पहिलेच निघायला पाहिजेत होता ना, जसा काळा काळा झाला तेव्हाच वावरातून निघायला पाहिजेत होता. माहित होता का 3 वाजेपर्यंत पाऊस येईल म्हणून? काळा काळा तर झाला होता, पण मला वाटला येईल बा अर्धा एक तास आणि निघून जाईल. अहो तुम्ही चिंता नका करू, आली ना मी सुखरूप. मी येतो थोडाशी सूर्यकांताच्या इथून 2 मिनिटात. आता तिकडे कशाला चालली? हो, ते येते का तर वावरात विचारायसाठी चालले ना. आता चाय चुई बनवली असती तर तिकडे जातो म्हणते. हो, बस 5 मिनिटात येते आत्ता. लवकर ये, नाही तिकडे जाशील तिकडेच राहशील. अरे काकू या या. वगैरे नाही सूर्यकांता. काऊन काकू? बाया पायासाठी चालली मी काय म्हणतो सूर्यकांता, येशील का? नाही ना काकू, नाही जमत माझ्या. काऊन, कपडे बिपडे आहेत का शिवायचे? नाही नाही काकू, आहेत म्हणा तसे कपडे शिवायचे, पण काही तेवढे घाईचे नाही आहेत. पण शांताताईला हो म्हटली ना मी. शांता बाया पाहायला आली होती का? शांताताई वगैरे जाताना दिसले असतील काकूला, म्हणून आली बापा काकू विचारायला. म्हणजे कुंता, शांता, ललिता आणि इंदू दिसली की नाही जाताना, तर मी म्हटली कुठं आल्या होत्या बापा ह्या? हो हो, आमच्याच घरी आल्या होत्या. सूर्यकांत, त्या शांताला कशाला हो म्हणली? तुला तर माहित आहे ना, मागच्या वर्षी आमच्याकडेच आली होती तर तू. हो हो काकू, तुमच्याकडेच आली होती मागच्या वर्षी, पण यावर्षी तुम्ही काही सांगितले नाही ना. आता शांताताई आल्या विचारायला तर मी हो म्हटली. अरे तर हो म्हटली तर काय होते, असे तर किती बाया हो म्हणतात. तू हो म्हणते त्याचा टेन्शन नको घेऊ, तू उद्या चल माझ्या वावरामध्ये. शांताबाई 200 रुपये रोजी देत असेल ना, मी 250 रुपये 230 रुपये रोजी देतो वाटल्यास तुला. नाही नाही काकू, आता तिकडून बंद होऊन तुमच्याकडे येऊ का? काय म्हणते? अरे काही नाही म्हणत ना, तू मोठी घाबरते. तो ठीक आहे बापा का तू एक दिवस तिकडे गेली आणि मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे येत आहे म्हणून. तसं तर काही आहे नाही ना, गेली नाही काही नाही त्यांच्या वावरामध्ये. नाही नाही काकू, आज गेलो होतो आम्ही वावरामध्ये. काय म्हणते सूर्यकांत, वावरामध्ये गेले होते? गेला होता बापा, पण अर्धा रस्त्यापासून वापस आला. तो खूप पाऊस आला आणि गरजत वगैरे होता, तर मग वापस आलो आम्ही सगळेचे सगळे.
मग आता शांताताई ब्लाऊजसाठी आल्या होत्या घरी, त्यांचे ब्लाऊज होते शिवायला टाकले तर असा ब्लाऊजसाठी आली होती का? मी म्हटले चारही जणी दिसले तर बसायला वगैरे आले असतील तुझ्या घरी. मग आले तर नाश्ता वगैरे बनवले. चला ना काकू, तुम्ही पण करून घ्या थोडासा नाश्ता. नाही सूर्यकांता, राहू दे का काकू, चला ना. मी नाही म्हटली, नाही येत म्हटली म्हणून नाही येत का? पण काकू आता त्यांना हो म्हटली आणि तुमच्याकडे येईन तर बरं नाही ना. तू पागल आहे तू सूर्यकांता. हां, थोडीशी रोजी जिकडे जास्त मिळते तिकडे पाहा बाबा. आता नाही म्हणते तर राहू दे बाबा. तू चांगली तुझ्या भल्याची सांगतो काकू. शांतताईचं झाल्यानंतर येईन ना. आता मला सांगा काकू, मी तुमच्या वावरात एक दिवस आली असती आणि मग शांतताईच्या वावरात गेली असती तर तुम्हाला कसा वाटला असता? त्याच्यात का वाटायचं आहे बाबा? मला नाही काही वाटलं असतं का सूर्यकांता? मलाच उलटी म्हणते तू. मी तुझा चांगला विचार करत आहे, तुला 2 पैसे जास्त मिळाले पाहिजेत बा म्हणून. नाही काकू, जमतच नाही ना. तुम्ही आता काहीच म्हणा. काल जर आले असते ना तर तुमच्याकडे आली असती, शांतताईला नाही म्हटली असती. ठीक आहे सूर्यकांता. का बनवली होती तर मग नाश्त्यामध्ये पोहे? नाही काकू, भजे बनवला होता मस्त. कसं हे झड होती ना तर काहीतरी गरम गरम खायची खूप इच्छा होत होती तर मस्त भजी पार्टी केला. अरे वा, बढिया. सूर्यकांता, मला नाही बोलावले ना तुम्ही भजी पार्टी केल्या. काकू तुम्ही कुठं घरी होतेच नाही ना घरी. तुम्ही तर वावरात गेले होते बाबा, आणि एवढा पाऊस आला तरी वावरातून आले नाही. तुला कसं माहित का? दुकानामध्ये आली होती ना तुमच्या. काकाजी खूप परेशान होते बाबा, तुम्हाला नुसते म्हणत होते याला समजत नाही, एवढा पाऊस येत आहे तरी वावरात का करते, येत नाही, काही नाही, असे तसे बोलत होते. सूर्यकांता, तुफान होता आणि पाऊसही खूप येत होता. हिंमत नाही झाली याची. खोपडीमध्येच थांबलो मग वावरात. असं वाटत होतं निघून, काही झाडबीड पडला, आली उपत अंगागिंगावर. आता खोपडी मजबूत नाही राहिली असती तर नाही थांबला असता. होती ना चांगली स्लाबचीच. तरी पण काकू, एवढ्या तुफानामध्ये वावरात थांबणे बरोबर नाही. धोक्याचेच राहते. आपल्या घरी येऊन गेला तो परवडला. हो सूर्यकांता, तुझ्या म्हणणं बरोबर आहे. चला ना काकू, थोडासा घ्या ना भजी आहेत ना. चल बाबा, आता नाही म्हणीन तर नाराज होऊन जाशील तू. चल. बापरे बाप, अरे बापरे. शांता, ओ शांता, शांता, का झालं बाबा माझ्या पोटाला? अरे रे बापरे, बाबा झोमून येऊन राहिला. गेली कुठे शांता? ओ शांता. माणूस इकडे तडपू मरून जाईन, पण ह्या माझ्या बायकोला नाही का माझी काही चिंता नाही. कुठं गेली आहे ना कुठं नाही तर माहित नाही. अरे बापरे. पप्पाजी, काय झालं तुम्हाला? अरे सोनू, माहित नाही बेटा, पोट दुखून राहिला. खूप पोट दुखून राहिला. तुझी मम्मी कुठे आहे? पप्पाजी, छी. अरे बापरे, गंदी वास आली रे. अरे रे 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 रे. काय आहे रे सोनू? तिकडे मागच्या रूम मध्ये होती, तिथं आवाज आला आणि दोघे बापले का नाकावर हात ठेवून आहेत. गदे कुठले नाही का? नाही मम्मी, मी नव्हतं. पप्पाजीनं सोडला मम्मी गॅस. अरे बापरे, बाबा. ओ कुट चालते. अरे रे 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 रे. काय झालं सोनू? माहित नाही मम्मी, पप्पाजी तुला आवाज मारत होते तर मी आलो तर बस फटाकाच फोडला मम्मी. एवढी गंदी वास आली मम्मी, काही सांगू नको. हो, काय झालं? गॅस भरली का पोटात? कुठं गेली होती? दात काढा काढून राहिली, आता आली ना. हो, मागच्या रूम मध्ये आवाज आला फटाक्याचा. तर मग हसून येतं का? एवढ्या जोरात कोणी सोडतात का? पहिले तर मला वाटलं सोनूच असेल बा. तुम्हाला काय झालं? इथं असे येऊन लोटल्या ना आणि मला पाहून कन्नावल्या का? नाही शांता, खूपच पोट दुखून राहिला माझ्या. बापरे शांता. अरे सोनू, तुझे बाबा खरं बोलत आहेत का? हो ना मम्मी, असेच करून राहिले मगात वेळचे. तुला बोलवायला येणारच होतो मम्मी मी. अरे बापरे, झोमू येऊन राहिला पोट. अरे बापरे. ओ मेलरी. छी, का किती गंदी वास सोडून राहिले की तुम्ही? जा ना संडासामध्ये, जा ना. गेलो ना शांता, एक वेळ गेलो संडासातही. हो, तर साफ नाही झाली असेल संडास. जा, अजून जा. अरे झोमला पोट झोमला. लागली. अरे सोनू, गेली ना वास आता. हात काढ ना नाकावरून. होय सोनू, का झालं पप्पांना? आणि तुझे पप्पा तर बाहेर गेले होते ना, फिरून येतो म्हणाले. नाही मम्मी, घरी आले पप्पाजी आणि इथं येऊन लेटले आणि मग अर्ध्या तासाने आवाज आला शांता म्हणून मग मी आलो. कधी आले तर तुझे पप्पा घरी? झाला ना मम्मी, 1.25 तास झाला. आतापर्यंत कुठे होते ते? घरी आल्यानंतर काही खाल्ला बिल्ला का? नाही मम्मी, काहीच नाही खाल्ला. मला एक ग्लास पाणी मागितलं आणि इथं येऊन झोपले. बापा, काही खाल्लाही नाही, काही नाही. मग यांचा पोट काऊन दुखून राहिला?
आज तर सकाळी मी वांग्याचीच भाजी बनवली होती आणि पोळ्या. होऊ शकते पोळ्या जास्त खाल्ला त्याच्याने, होऊ शकते गॅस जमा झाली असेल पोटात. आता वावरातून आल्यानंतर जेवण बिवण केलं म्हणा. एकदम गंदी वास येऊन राहिली नाही सोनू? हो ना मम्मी, म्हणूनच तर नाकावर हात मांडून होतो मी, तू हसत होती. अरे तर मला का माहित एवढी गंदी वास सोडून राहिली म्हणून. अहो लागली का संडास? आता कसं वाटते? बरं वाटते का थोडा? हो, थोडा बरं वाटून राहिला. हो. गॅसच खुलली नाही तुमची. होईल होईल, आराम होईल. कुठं गेली होती शांता तू? कुठं गेली होती? किती वेळचा आवाज मारत होतो. हो मी त्या सूर्यकांताच्या घरी ब्लाऊज होते शिवायला टाकले तर आणायसाठी गेली होती. आता मग तिथं नाश्ता बिस्ताचा बनवला तर वेळच लागली. पण मी म्हणते तुम्ही कुठे गेले होते? तुम्ही बाहेर गेले होते ना? गेलो होतो हे हिरालालच्या पांटेल्यामध्ये. तिथं कॅरम बिरम खेळलो थोडा वेळ. असा तिथं काही खाल्ले बिल्ले तर नाही तुम्ही? एवढा पोट दुखून राहिला तुमच्या तर. आता का सांगू हिला? 2 प्लेट अंडा डिश खाल्लो म्हणून सांगू का आता? हे बापरे. अहो सांगा ना, का खाल्ले तुम्ही तिथं? सांगा काय खाल्ले का? अरे बापरे बापरे बापरे. अरे बापरे बापरे बापरे. छी. काय आहे जे हे? नुसती वास सोडून राहिले. हट पप्पाजी. अरे का करू तर? मरू का आता? गॅस निघू द्या ना. इकडे पोटात चांगला नाही लागून राहिला माझ्या. परेशान आहो मी. गॅस निघते तर बराच थोडा बरा वाटते. छी, पण एवढी घाणेरडी गॅस का? थांबून नाही होता, एवढी जहरीली वास येऊन राहिली. जा संडासामध्येच राहा, निघाच नको. बापा का जमाना आहे नाही. आता आता मला म्हणते संडासामध्येच राहा म्हणते. इकडे माणसाची हालत खराब झाली. चिंता करायची तर मला म्हणते संडासामध्ये राहा म्हणते. अरे बापरे. अहो तर तुम्ही आता संडासामध्ये गेले तर लागली का नाही तुम्हाला? एवढी वास सोडून राहिले तर लागली का नाही? लागली ना, लागली. पतली पतली झाली. बापा पातळ पातळ झाली म्हणता आणि हे गॅस अशी काम सोडून राहिले मग? असं वाटते सगळं मिक्स होऊन बाहेर निघून राहिले. सडल्या भातासारखी वास येऊन राहिली एकदम. हा सोनू तर नाकावरच हात ठेवून आहे. हास तुला आता हास येऊन राहिली. हास. आता हसू नाही तर का बाबा, तुम्ही तसे सोडूनच राहिले ना. यार कुठली इथं माणसाची हालतची बेहालत झाली. नीला हासा सुचून राहिला. नाही असत नाही असत. अहो पण मी म्हणते तुम्ही खाल्ले का? खाल्ले नाही वाटते तुमच्या पोळ्या. सकाळी 4 पोळ्या खाल्ल्या आणि मग आता वावरातून आल्यानंतर 4 पोळ्या खाल्ल्या. 8 पोळ्या झाल्या ना, त्याच्याने गॅस पकडले. आणि मग दुधाची चहा पिले दुपारी. आणि तिकडे पांटेल्याकडे गेले तर काहीतरी खाल्ले असणार तिकडे पण तुम्ही. चाय बी झाली असेल तिकडे. अरे बापरे. अरे बापरे. सोनू भाऊ कुठे गेला? विशाल कुठे गेला? तुझ्या पप्पांना जास्त त्रास होऊन राहिला. जा बोलो बरं, कुठं आहे भाऊ? नाही येत आहे बास. माहित नाही मम्मी भाऊ कुठं गेला तर. पप्पाजीच्या यायच्या 5-10 मिनिटाच्या आधीच गेला बाहेर. जा बरं सोनू, फोन लाव बरं भाऊला लवकर. म्हणा पप्पाजीची तब्येत खराब आहे म्हणा, तू लवकर ये म्हणा. हो मम्मी. हो असं अचानक काऊन पोट दुखून राहिला तुमच्या? सांगा ना काही खाल्ले का तर तुम्ही? सांगतही नाही. या इकडे सर का बरं, दाबून देते थोडासे. पाठीच्या इवा दाबून देते. इथं पोटात दुखून राहिला शांतानं पाठीच्या इवा दाबून देतो म्हणते. अरे बापरे. अरे बापरे. कटकट चावून येते पोट. चांगली संडास साफ झाली नसेल तुमची. किती दिवस झाला नाही गेले होते तर? रोजच तर जातो ना शांता, रोजच तर जातो. आता 2 वेळ गेलो. अजून किती पोट साफ करू? अरे बापरे. हो ना, रोज जातो म्हणता. आता 2 वेळ गेले. मग तर अशी गॅस नाही निघायला पाहिजे तुमची. पोट तर तुमच्या साफ झालाच असेल. पोळ्या खाल्ल्याने काही अशी एवढी गॅस नाही होत बाबा. बापा कधी झोपतात कधी उठून बसतात, काही यांचा समजूनच नाही राहिला. अहो काय झालं? पादागिदा नको बाबा, काय तर इथून चाललेच जाईन मी. जा ना जा, तुला कुठली चिंता माझी. जा. तर इथं का ते जहरीली वास सहन कर म्हणता का मला? ती गंदी वास सोडता तुम्ही? मला नाही येत का? मला नाही येत का? मी इथं वास सहनच करून राहिलो. बरोबर आहे ना. तू कशाला आता सहन करशील? जा जा जा. अरे बाप, लागली रे, जोरात लागली रे. बापा मम्मी पप्पाजी कुठे गेले? गेले संडासामध्ये. लागला का फोन विचारला? हो येऊन राहिला भाऊ. काय झालं मम्मी, कुठं आहे पप्पाजी? तब्येत खराब आहे म्हणते ना सोनू. हो तब्येतच खराब आहे तुझ्या पप्पांची. पोटात दुखत आहे म्हणत आहेत. आता घरी गोळ्या बिड्या नाही आहेत पोटदुखीच्या.
नाही मम्मी तसं देऊ नको, मी आणतो ना गोळी, डॉक्टर साहेबांकडून आणतो मागून. पण पप्पाजी कुठे गेले तर? संडासामध्ये गेले आहेत. पप्पाजी काय झालं, कधीपासून दुखते पोट? उभं राहून नाही होत, थांब थांब बसू दे. पप्पाजी बोला ना, कधीपासून पोट दुखते तुमच्या? बाबा इथं मागे राहणं बेकार आहे, मम्मीकडे जा तुम्ही. काय झालं रे सोनू, इकडे काऊन आला? बापरे, अरे बापरे 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 बापरे. मम्मी हा पागल झाला का हसून राहिला? बयाड कुठला नाही तर ते पप्पाजीला त्रास होऊन राहिला ना, हा हसून राहिला इकडे. आता हा कशासाठी हसते तर काय माहित बापा. मम्मी तू पण हसून राहिली ना? काही नाही, हा हसला की नाही म्हणून हसू आली. हसा हसा, माझ्या जीवाचा हसत झालाय ना, हसा. पप्पाजी सांगा ना, मी गोळी आणायला जातो. कुठून दुखते पोट, कसा दुखते सांगा, आणि का खाल्ल्या? अरे बाबा आता संडासकडे 3 वेळ गेलो, माणूस हलपटल्यासारखा झाला, बोलून नाही होऊन राहिलं काही. मम्मी हे निंबू असेल ना घरी, निंबू आणि साखरेच्या पाणी करून आण बरं. दे पप्पाजींना, मी तोपर्यंत गोळी आणतो. हो हो देते ना, आहे निंबू आहे आणि साखर पण आहे घरी. पप्पाजी का पप्पाजी सांगितलं नाही ना काही नाही? मी जसा हात नेला तसाच सोडले तुम्ही. अरे रे 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 अरे रे रे, खूपच वास येऊन राहिली. आता माहित झाला भाऊ काहून हसत होतो तुम्ही? अरे विशाल बेटा, माहित नव्हतं तुझा हात आहे म्हणून. अरे बापरे, अशी गॅस निघून राहिली मगात वेळची, पोटात खूप दुखून राहिला. हो तर तुम्ही संडासला जाता तर लागते की नाही तुम्हाला? आल्यावर ढर ढर सोडतात. तितक्या वेळचे फटाके फोडून राहिले. एकदम गंदी वास पप्पाजी. अरे बाबा, आता तू आला तर तुला एवढी गंदी वास वाटून राहिली, तितक्या वेळच्या मी एकटा सहन करून राहिलो ना. माझी हालत का म्हणत असेल. आणि 15-15 मिनिटात संडासकडे लागते. 3 वेळ चालले गेलो आता. पण पप्पाजी का खाल्ले ते तुम्ही? अरे किती वेळचा विचारून राहिलो मी तुझ्या पप्पांना का खाल्ले म्हणून, तर सांगून नाही राहिले. आता काही सांगतील तर माणूस उपचार तरी करेल. सांगत नाही काही नाही. ते पोळ्याच खाल्ला बापा, सकाळी 4 पोळ्या खाल्ला, दुपारी 4 पोळ्या. त्या पोळ्या खाल्ल्याने कुठं एवढी गॅस भरते का पोटामध्ये? अहो सांगा ना, मग तो विशाल तसा गोळ्या आणेल ना मागून डॉक्टर साहेबांना. शांता, चालून नाही होऊन राहिला, बसून नाही होऊन राहिला, खूप पोट दुखून राहिला शांता. विशाल एक काम कर, डॉक्टर साहेबांनाच बोलवून आण जा बरं. चालू नाही होत म्हणत आहेत. शरीरातला पाणी कमी झाला असेल यांच्या. किती 3 वेळ चालले गेले ना संडासला. पण हे ना तुझे पप्पा तिकडे पानठेल्याकडे गेले होते, काहीतरी खाल्ला बा तिथं यांनी. सांगून नाही राहिले आता हे घरी. काम कर विशाल, तू बोलवायला चालला ना डॉक्टर साहेबांना, त्या तिकडून जा, पानठेल्याकडून जा. हे सांगून नाही राहिले काही. त्यांना विचार बरं त्या हिरा काकाला, म्हणा पप्पाजींनी का खाल्ला म्हणा इथं. हो मम्मी, जातो. अरे बाबा, हे शांता आहे ना जास्तच दिमाग लावते. कशाला विचारायला जा म्हणते विशालला, गोळी आण ना विशाल पहिले. हो तर डॉक्टर साहेबांना सांगावं नाही लागेल का कशासाठी पोट दुखत आहे, का खाल्ले म्हणून? तसे ते गोळी देतील. असंच बिना माहीत केल्यानं कोणतीही गोळी देऊन देतील का? काही नाही ना शांता, घरी जेवण केलं, मग चाय बनवली, तू चाय पिलो, मग तिकडे पानठेल्याकडे गेलो, तिथं चाय झाला. आणि का अन्नी का अजून का खाल्ले? सांगा आता, लपवा नको, नाही तर विशालला पाठवताय मी तिकडे विचारायसाठी. काही नाही शांता, 2 अंडे खाल्लो. हिरालालला हसले सगळेजण, तिकडे गेला, पैसे कमवून आणला, अंडे नाही चारत का? तर मग त्याने चारलं आपल्याकडून, तर 2 अंडे खाल्लं. बस बापा एवढाच. अंड्याची गॅस आहे ना ही, म्हणून हो एवढी खतरनाक वास येत आहे. तर गॅस माणसाला इथं थांबून नाही होत आहे या रूम मध्ये. घरी 2 वेळ जेवण झालाच होता, चहा झालाच होता, कशाला अंडे खायला पाहिजे तिकडे? आपल्या पोटाचाही विचार करावा ना माणसानं. भेटले फुकटात तर का खायचंच काम करायचं का? अरे बाबा शांता, आता झाला ना. आता माझ्या पोटाचा विचार कर ना, पोट दुखून राहिला एवढ्या, तर उलटे ताने मारून राहिली. माहित होता का आता माझा पोट दुखेल म्हणून? माहित राहिलं असतं तर नाही खाल्लं असतं. आता का सांगू शांताला, 6 अंडे खाल्लो म्हणून. अरे सोनू, काढ ना तो हात, काढ ना. नाही येत आता, वास गेली. नाही भाऊ, कधी वास येईल काही गॅरंटी नाही याची. कधी राहते माझ्या नाकावरच हात. का सोनू तू पण एक तर हाशी येऊन राहिली मला. खा अजून खा, अंडे खा. पाय रे विशाल, पाय तुझी मम्मी कशी हसून राहिली तर. आई कशाला चिडवते पप्पांना? आता झाला पोट खराब, आता का करतील? कसं करू आई, गोळीच आणू का?
अरे पण आता रात्रीची वेळ आहे, हं? रात्री कमी जास्त झाला तर उपा देईल नाही का? एवढा पोट दुखत आहे यांचं. एक काम कर, डॉक्टर साहेबांनाच बोलवणार, नाहीतर मग घेऊन जा, हं? डॉक्टर साहेबाच्या इथंच घेऊन जा सरळ. पण मम्मी ते दवाखान्यातून आले असतील का आता? लावून पाय बरं फोन, तुझ्याकडे आहे ना नंबर? अरे बापरे बापरे बापरे, अरे बापरे बापरे बापरे, आह, आह, अरे, आह. पप्पाजी, अरे रे 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 रे. बघितलं भाऊ, म्हणून मी नाकावरच्या हात काढत नव्हतो. हो रे सोनू, आता दोनही वेळा तर मीच जवळ होतो बापा. सरळ गॅस एकदम. अरे विशाल, एक तर हसा येते आणि एक तर दुःखही होऊन राहिला, हं? पोटात दुखते तुझ्या पप्पांच्या तर. असे मगात वेळचे पादू पादू परेशान करून टाकला, एवढा पूर्ण रूम सडवून टाकला. हो ना मम्मी, मी तर सोनूवर रागवलो. पण खरंच खूप गंदी वास सोडतात बापा पप्पाजी. पण मम्मी 2 टन अंड्यानं अशी एवढी गॅस तयार होते का पोटामध्ये? अरे ते काय झाला, सकाळी 4 पोळ्या खाल्ला, मग दुपारी अजून 4 पोळ्या खाल्ला, आणि भातही खाल्ला, तर होऊ शकते. आणि चहा, दुधाची चहा झाली घरी, ते तर पानटेल्यामध्ये झाली म्हणतात, तर होऊ शकते ना. कसा एकावर एक खाना झाला ना. हो मम्मी, होऊ शकते. मग कसा करू मम्मी, गोळीचा आणू की पप्पाजींनाच नेऊन डॉक्टरकडे? ए बापा, आता रात्रीची वेळ आहे, काही सांगता येत नाही. कमी जास्त होईल तर अजून रात्री कुठं धावाधाव होईल. आताचे किती 7 वाजले असतील आता. एक काम कर, रमेश काकाला बोलव आणि दोघेही जण जा बरं. न्या तुझ्या पप्पांना गाडीवर बसवून न्या. फालतूमध्ये रात्री कुठं अजून धावपड. रमेश काकांना कशाला मम्मी, हा सोनू आहे ना, बसेल मागे. ए बाबा, मी नाही बसत मागे. असे बॉम्ब फोडून राहिले पप्पाजी, फटाके. नाही 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 नाही, जहरीली गॅस आहे, बेहोसच होऊन जाईन मी. अरे हो ना, ते रमेश काका येतील, ते बसतील मागे ना. असे पप्पांना सोडला तुझ्या तर झाला बापा. काकांना म्हणेन बांधून घ्या म्हणेन नाकाला तोंडाला आणि बसा म्हणेन मागे. विचारतील तर कशाला बांधा म्हणून म्हणत आहे तर. सांगीन ना, पोट दुखते तर थोडा गॅस जमा झाली तर गॅस निघते पप्पाजीची म्हणून. जा जा पटकन बोलवून आण मग. हो हो. आता बापा यांना का झाला का नाही माहित नाही. खूप यांचा पोट दुखून राहिला आणि पाहिलं ना तुम्ही किती गंदी वास सोडून राहिले. तर आता जात आहे हा विशाल त्या रमेश काकाला बोलवायला, त्यांच्यासोबत नेईल आता डॉक्टरांकडे. तर मग कशी वाटली व्हिडिओ, आली ना मजा तुम्हाला? मजा आली असेल तर मग व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. चल बापा, मी निंबू पाणी बनवून देते साखर की टाकून.